खासदारांनी 5 वर्षात जनतेची विकास कामे केली नाहीत. केवळ कारखाने हडप करणे, प्रकल्पाच्या नावावर शासनाकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटणे, न ऐकणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे व जिल्ह्यात गुंडगिरी करण्याचा एक कलमी कार्यक्रम त्यांनी राबविला. त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली. त्यामुळे जनतेने या परिवर्तनाच्या लढ्यात सामील व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केले. गोपीचंद पडळकर यांची सावळज येथे प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत ते बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्यात भाजपच्या एकाही आमदाराला मंत्रिपद मिळाले नाही. याला जबाबदार खासदार आहेत. त्यांनीच आमदारांना मंत्रिपद मिळवून दिले नाही. खासदार म्हणून जिल्ह्यात काही दिवे लावले नाहीत. तरी देखील भाजप सरकारने त्यांना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद दिले. मात्र याचा उपयोग शेतकरी व सर्वसामान्य जनतेला झाला नाही. आजही जनता दुष्काळी भागात होरपळत आहे. अनेक ठिकाणी पाणी देखील पोचले नाही. त्याकडे खासदारांनी दुर्लक्ष केले आहे. मी ज्यावेळी भाजपमध्ये होतो त्यावेळी दुष्काळी भागासह अनेक ठिकाणी पाणी आणण्यासाठी मी प्रयत्न केले होते. जिल्ह्यातील जनता पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी मी प्रयत्न केले असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात अनेक वरिष्ठ अधिकारी आले, मात्र जे अधिकारी ऐकत नाहीत अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा उद्योग खासदारांनी केला. जिल्ह्यात 4 वर्षापूर्वी खासदारांची प्रचंड दहशत होती. माजी गृहमंत्री आर पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांना बंद खोलीत कोंडून दगडफेक याच खासदारांनी केली होती. किरकोळ मार्केट कमिटीच्या निवडणुकीत खासदारांनी ही दहशत करणे मर्दानगी होत नाही. दादागिरीचा अंत वाईट असतो. तुमच्यात हिंमत असेल तर आता मी लोकसभेला उभा आहे. मला किंवा माझ्या कार्यकर्त्यावर एक खडा टाकून बघा, मग आम्ही काय आहे ते सांगू, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी खासदारांना दिले.